तर अशोक खरात प्रकरणामध्ये खळबळजनक आरोप करण्यात आले। खरातकडून 2007 साली पत्रकाराची हत्या झाली होती असा आव्हाड यांनी आरोप केलाय। एका वर्तमानपत्रात 10 आर्टिकल छापून आले। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर दावा केलाय। अधिकाऱ्यांना किती पैसे घेतले फडणवीसांना माहिती आहे। मुख्यमंत्री यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न 6 महिन्यांपूर्वी झाला होता असा देखील खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला। ते साल होतं 2007 साली। नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही। सकाळमध्ये याच्यावर चर्चा झाली। सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती। म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही। पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले हे जर कोणाला माहित असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे। आणि चांगल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले। चांगले अधिकारी जाऊन तिथे लोटांगण घालतायत। अध्यक्ष महोदय, मी अत्यंत खात्रीशीररित्या सांगतो आणि जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे की अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते। अशोक खरातांकडे गेले होते पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू, आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती।